नमस्कार, मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आता पश्चिम बंगालचे विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि 294 जागांसाठी पश्चिम बंगालची ही निवडणूक 2 टप्प्यांमध्ये पार पडली आणि 4 मेला या मोठ्या राज्याचा निकाल आपल्या हाती येणार आहे। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिथं तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता दीदींची तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये अत्यंत अटीतटीची लढाई पार पडलेली आहे। तिथल्या मतदानाची टक्केवारी आता भल्या भल्यांना धडकी भरवायला भाग पाडते आणि अशातच आज इथल्या सगळ्या जागांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत। म्हणजे इथला जो अंदाज आहे तो समोर आलेला आहे आणि नेमका हा अंदाज काय आहे, वेगवेगळ्या संस्थांचे अंदाज आणि पोल ऑफ पोलमध्ये सत्ता नेमकी कुणाच्या वाट्याला जाते या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकी इथं सत्ता कुणाच्या हातात जाणार आहे। तर पोल ऑफ पोलची सर्वे आपण शेवटाला बघणार आहोत। मात्र आता वेगवेगळ्या जवळपास 9 संस्थांचे आकडे जे आहेत ते आधी आपण एक एक करून जाणून घेऊयात, म्हणजे आपल्याला नंतर शेवटाकडे पोल ऑफ पोल बघता येईल। आधी सगळ्यात आधी मॅट्रिक्सचा जो सर्वे आहे, मॅट्रिक्सचा सर्वेमध्ये तृणमूल काँग्रेसला, ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळताना दिसत आहेत आणि इथं बीजेपीला म्हणजे भाजपला 146 ते 161 जागा मिळताना दिसत आहेत। तर काँग्रेसला 0 जागा आणि इतर ज्या आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये लेफ्ट आणि इतर पक्ष आहेत त्यांना 6 ते 10 जागा मिळताना मॅट्रिक्सच्या या सर्वेमधून दिसून येत आहे। त्यानंतर जो आहे महत्त्वाचा सर्वे तो DV रिसर्च या संस्थेचा सर्वे आहे। DV रिसर्चच्या सर्वेमध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेकडे जाताना दिसते आहे। तृणमूल काँग्रेसला 158 ते 174 जागा मिळताना दिसत आहेत। तर भाजपला या सर्वेमध्ये 116 ते 132 जागा मिळताना दिसत आहेत। तर काँग्रेसला याही सर्वेमध्ये 0 जागा मिळताना दिसत आहेत। तर इतर पक्षांना 2 ते 4 जागा मिळताना दिसत आहेत। यानंतरचा जो सर्वे आहे महत्त्वाचा तो म्हणजे पोल डायरी या संस्थेचा सर्वे आहे। पोल डायरीच्या सर्वेमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता जाताना दिसते आहे। तृणमूल काँग्रेसला 99 ते 127 जागा मिळताना दिसत आहेत। तर भाजपला या पोल डायरीच्या सर्वेमध्ये 142 ते 171 जागा मिळताना दिसत आहेत। तर काँग्रेसला पोल डायरीच्या सर्वेमध्ये 3 ते 5 जागा मिळताना दिसत आहेत। तर इतर पक्षांना 2 ते 4 जागा मिळतील असं पोल डायरी या संस्थेचा अंदाज आहे। आता प्रजापोल नावाची जी संस्था आहे या संस्थेच्या सर्वेमध्ये सुद्धा तृणमूल काँग्रेसची सत्ता जाताना दिसते आहे। प्रजापोलच्या सर्वेमध्ये 85 ते 110 जागा तृणमूल काँग्रेसला मिळतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे। तर भाजपला इथं प्रजापोलच्या या सर्वेमध्ये मात्र जबरदस्त अशा जागा मिळताना दिसत आहेत। 178 ते 208 जागा प्रजापोलच्या सर्वेमध्ये भाजपला मिळताना दिसत आहेत। काँग्रेसला मात्र याही सर्वेमध्ये 0 जागा मिळताना दिसत आहेत। तर इतर 0 ते 5 जागांवरती इतर निवडून येतील असा अंदाज हा प्रजापोलच्या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यानंतर पीपल्स पल्स या संस्थेचा सर्वे सुद्धा आपल्याकडे आलेला आहे। पीपल पल्सच्या सर्वेमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता येताना दिसते आहे। 117 ते 187 जागा तृणमूल काँग्रेसला मिळतील असा अंदाज पीपल पल्सने व्यक्त केलेला आहे। तर भाजपला 95 ते 110 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर काँग्रेसला या सर्वेनं 0 ते 3 जागा मिळतील असं सांगितलेलं आहे। तर इतर एका जागेवरती म्हणजे 0 ते 1 जागेवरती विजयी होतील असं पीपल पल्सच्या या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। जी न्यूजचा AI सर्वे सुद्धा समोर आलेला आहे। यामध्ये स्पष्टपणे आकडे दिलेले आहेत। AIचा सर्वे आहे हा। अर्थातच यामध्ये तृणमूल काँग्रेसला 139 तर भाजपला 152 जागा मिळताना या सर्वेमध्ये दिसून येत आहे। तर काँग्रेसला 0 आणि इतर 3 जागांवरती विजयी होतील असं या सर्वेमध्ये दिसून येत आहे। यानंतर पी मार्क नावाची एक संस्था आहे। या संस्थेच्या सर्वेमध्ये तृणमूल काँग्रेसला 118 ते 138, भाजपला 150 ते 175, काँग्रेसला 0 आणि इतर 0 अशा सर्वे या पी मार्क या संस्थेचा आहे। त्यानंतर JVC नावाची एक संस्था आहे। त्या संस्थेच्या सर्वेनुसार तृणमूल काँग्रेसला 122 ते 142 पर्यंत जागा मिळतील असं सांगितलेलं आहे। तर भाजपला सत्ता देताना हा सुद्धा सर्वे या सर्वेमध्ये सुद्धा दिसून येते की या भाजपची सत्ता येईल। 141 ते 164 जागा भाजपला या ठिकाणी या सर्वेमध्ये मिळताना दिसत आहेत। तर काँग्रेसला 0 आणि इतर पक्षांना 2 ते 5 जागा मिळतील असं या
सर्वेमध्ये दिसून येत आहे। तर जनमत या संस्थेचा सुद्धा एक सर्वे समोर आलेला आहे। जनमत या संस्थेच्या सर्वेमध्ये मात्र तृणमूल काँग्रेसची सत्ता ही मोठ्या संख्येनं मोठ्या आकड्यांनी येईल असं सांगण्यात येत आहे। जनमत या संस्थेच्या सर्वेनुसार 195 ते 205 जागा या तृणमूल काँग्रेसला म्हणजे ममता दीदींच्या पक्षाला मिळतील असं सांगण्यात येत आहे। तर बीजेपीला 80 ते 90 जागा मिळतील असं या जनमतच्या सर्वेनं सांगितलेलं आहे। काँग्रेसला 1 ते 3 जागा मिळतील आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना 3 ते 5 जागा मिळतील असं एकंदरीत सांगण्यात येत आहे। आता आपल्याला पोल ऑफ पोलचा सर्वे सुद्धा शेवटाला बघायचा आहे। आपल्याला खाली आकडे अर्थातच दिसत आहेत, मात्र हे जे सर्वे आपण बघितले यामध्ये जर बघितलं तर 294 जागांचा हा निकाल आहे आणि 148 हा बहुमताचा आकडा आहे। आपण जर हे सगळे सर्वे बघितले 8 ते 9 महत्त्वाचे सर्वे आहेत, यामध्ये बऱ्याच सर्वेंच्या अंदाजानुसार भारतीय जनता पार्टी ही सत्तेत येईल असं सांगितले जात आहे। मात्र काही सर्वे हे ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने सुद्धा आहेत, त्यांच्या बाजूने सुद्धा काही सर्वेंचे अंदाज झुकताना दिसत आहेत। आता जर आपण पोल ऑफ पोलचे आकडे जसे की आपण स्क्रीनवरती सुद्धा बघतायत की पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार तृणमूल काँग्रेसला 128 ते 151 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर भारतीय जनता पार्टीला 133 ते 151 जागा मिळतील असा सगळ्या पोल ऑफ पोल्सचा अंदाज आहे। तर काँग्रेसला 1 ते 2 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि इतर पक्षांना 2 ते 5 जागा मिळतील असा या पोल ऑफ पोलचा अंदाज आहे। अर्थात हे सगळे अंदाज आहेत, सर्वे केलेल्या संस्थांचे अंदाज आहेत, त्यांनी काही निरीक्षण केलेले असतात आणि या निरीक्षणाच्या बळावरती ते अंदाज व्यक्त करत असतात। खरा जो सामना आहे, खरा जो निकाल आहे तो अर्थातच 4 मेला हाती येणार आहे। त्यामुळं निश्चितपणानं 4 मेलाच आपल्याला पश्चिम बंगाल या मोठ्या राज्याच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे आणि या पश्चिम बंगालमध्ये कुणाची सत्ता येणार, ममता दीदी आपली सत्ता राखणार का की भाजप, म्हणजे जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, भाजप हा पश्चिम बंगालचा गड सर करणार का, याचं चित्र जे आहे ते 4 मेला आपल्या समोर येणार आहे। त्यामुळे आपण अर्थातच 4 मेला पुन्हा भेटणारच आहोत। मात्र आपल्याला या संदर्भामध्ये काय वाटतंय, तुमचा अंदाज काय आहे, तुम्हाला काय वाटतंय की पश्चिम बंगालमध्ये कुणाची सत्ता येईल, हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।